पण आता ते संत चित्र बघा सगळ्यांनी वाट होऊन थोडीच असं असते काही, पण ते झालं त्यांनी. मग एका ठिकाणी बाबा जेवायला गेले हा, आणि तिथं अशी हटून भाजी केली होती. आता वा भाऊ बाबा भाग्या म्हणायचे, काय म्हणायचे, भाग्या आवडतात भाऊला बोलायला भेट होते. संकट स्वामी महाराजांनी भाऊ आणि बाबा आळंदीला घेऊन चाले. मग ते म्हणले वा हे भगवान आपल्या बरोबर यायला लागलाय. वामनला म्हणले तर ते बोलायची हिंमत नाही ना. मग भाऊ म्हणले भाऊ, मग भाऊ जरा शांत झाले. मग एवढा बोलताना झाला. मग ते बरोबर शिकले. ती परंपरा स्वामी महाराजांच्या त्या हाताखाली त्यांचं शिक्षण झालं. मग एका घरी जेवायला गेले. इकडं आल्यानंतर तर ती भाजी तर सगळी झाली होती, हातलेली भाजी. मग भाऊने पटकून खाल्ली. का हे अगोदर खाऊन जेव्हा मग बाकीचे आटम खाता येते. पण तरी ती बाईला काय आवडतात त्यांचा अंतकरणात उपजे देते, नाचे नाचेते, पुनरपिते, हे काय हृदयते परिणाम आला. बाबाला भाजी खूप आवडते. अरे मला तिकडे भाग्याला म्हणत ना, मला काय आवडते, मी चांगले लवकर खाऊन जेव्हा वाटतं खायचं मला भाग्याला भगवान बाबा गुरु राम से, भगवान बाबा गुरु मला तर एक सहज बोलणे गीत उपदेश, सहज बोलणे गीत उपदेश, एक माणूस प्रपंचाला खूप म्हणजे कंटाळला. मला आता हे काम मग गेला रामदास स्वामीकडे. रामदास स्वामी बसले होते आणि मग गेल्यानंतर हे गेला कंटाळा का म्हणले प्रपंचाला, संसार दुःख म्हणले महाराज मला आता खूप कंटाळा आलाय, आता मला ते प्रपंचच नको म्हणतो. बरं म्हणजे चल माझ्या बरोबर. मग रामदास स्वामी चला ते तुमचे माणूस आणि चालता स्वामीने काय केलं, आपली रामकथा उंच बाबा मिठी मारली आणि रामकथेवर काय गोड तेल मुंगळे असते कथा 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 स्वामीला स्वामीचे जमतोरच होते सरळ ते. मग त्याला दया तो म्हणला स्वामी सोळा तुम्हाला मुंबई खावं लागले चाव लागले. स्वामी म्हणले मी सोडणार कारण मी होऊन ठरलेलं ते जे दुःख आहे मी होऊन दुःखात पडलो म्हणून मी सोडणार नाही. तसं तू होऊन प्रपंचात पडला म्हणून तुला सोडता येणार दुःख बांधवाडी आहे